काही माहिती आमच्याकडे असताना अगोदरच आली होती, परंतु बारामतीच्या निवडणुकीमध्ये पक्षाने उमेदवार उभा करायचा नाही अशी भूमिका घेतली होती आणि राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना पाठिंबा दिला होता। आज 5 वाजता 6 वाजता निवडणुका त्या ठिकाणी संपतील आणि उरलेल्या निवडणुकांमध्ये काहीही डिस्टर्बन्स होऊ नये आमच्याकडून म्हणून असताना आजची प्रेस ही असताना घेण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे सध्या तरी बीजेपी मध्ये 2 वॉरिंग कॅम्प्स उभे राहिलेले आहेत असं दिसतात आहे। एक कॅम्प अमित शहाचा आहे आणि दुसरा कॅम्प हा राजनाथ सिंगचा आहे। अमित शहा सध्या असणाऱ्या बीसीसीआय ताब्यामध्ये त्यांनी घेतलेली आहे आणि त्याच्यामुळे असणारं त्यांचं आणि शरद पवार यांचं कुठेतरी जमत नाही अशी असणारी परिस्थिती आहे। या निवडणुकांमध्ये अनेक उलटसुलट चर्चा त्या ठिकाणी चाललेल्या आहेत। ईव्हीएम मॅन्युप्युलेट केल्या गेलेली आहे अशी ही चर्चा आहे। ती मॅन्युप्युलेट केली की न केली गेली याची आपल्याला कळण्यामध्ये काहीच मार्ग नाही सध्या, परंतु एक गोष्ट निश्चितपणे त्या ठिकाणी झालेली आहे, ती आम्ही असताना शरद पवार यांच्या मार्फत असताना खुलासा या ठिकाणी मागतो। महाविकास आघाडीच्या चर्चेमध्ये आम्हाला बोलवण्यात आलं, जमलं नाही हा एक वेगळा भाग आहे, त्याच्यातला तो इतिहास आहे असं म्हटलं। पण राष्ट्रवादीने सुद्धा सांगितलं की आम्ही असताना बीजेपीच्या विरोधात आहोत अशी परिस्थिती आहे आणि आम्ही त्यांच्याबरोबर जाणार नाही असं म्हटलेलं आहे। 4 दिवसापूर्वी शरद पवार यांनी राजनाथ सिंग यांना असताना फोन केला आणि फोनवरनं त्यांची बोलणी झाली। आम्ही असताना विचारतोय की ऐन इलेक्शन मध्ये कोणाची तब्येत जरी बिघडली तरी आपण त्यांना असताना फोन करत नाही किंवा विचारतही नाही, याचं कारण की त्याला असताना वेगळा अर्थ धरला जातो अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून हा फोन कशासाठी करण्यात आला याचा असणारा खुलासा शरद पवार यांनी करावा। त्यांच्या 5 जागा याच्या संदर्भातल्या होत्या की मुंबईतल्या 3 जागा एकनाथ शिंदे गटातल्या ज्या आहेत त्यांना बीजेपीने मदत करावी यासाठी होता, याचा खुलासा त्यांनी असताना केला पाहिजे। ज्यावेळेस वंचित बहुजन आघाडीकडून अपेक्षा केली जाते की आम्ही बीजेपी बरोबर जाऊ नये आणि त्यांच्याबरोबर समझोता करू नये, त्यावेळेस ऐन इलेक्शनच्या याच्यामध्ये एनसीपी मार्फत फोन का करण्यात आला याचा असणारा खुलासा त्या ठिकाणी करण्यात यावा अशी आम्ही मागणी त्या ठिकाणी करतो। दुसरं आम्ही असणारे हे मानतोय की कृपा करून हे उत्तर देऊ नका की जसं 2014ला आपण दिलं होतं की इलेक्शन होऊ नये म्हणून आम्ही पाठिंबा दिला। राजकारणामधला असणारं कोणीही दुष्पळ नाही, त्याच्यामुळे असे बालबोध उत्तर देऊ नका की राजनाथ सिंग आजारी होते आणि त्यांची चौकशी करण्यासाठी फोन केला असं कृपा करून असणारं उत्तर देऊ नका। खरं काय कारण आहे त्याचं आपण सांगावं अशी मागणी वंचित बहुजन आघाडी शरद पवारांकडे करते। आपण आता विचार कधी फोन झालेला आहे, नक्की काय त्यांचं उत्तर आल्यानंतर मग आम्ही त्याला अजून हे करू ना। मी आता फक्त विचारलेले आहे तुम्ही फोन केलाय की न केलाय, काय हेतू असू शकतो असं तुम्हाला वाटतं? तुम्ही म्हणता की मुंबईतल्या काही जागांवरती आणि ज्या शंका आम्हाला आहेत त्या आम्ही असताना व्यक्त केलेल्या आहेत। एक्झॅक्ट काय चर्चा झाली आणि काय नाही ती त्यांनी सांगावी। पहिल्यांदा फोन केला की न केला आणि केला असेल तर कशासाठी केला।
या